सांगितलं जातं कारण की सध्या मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे. मात्र मंत्रालयात काही कामानिमित्त मंत्रालयात सध्या उपस्थित आहे. त्यामुळे या पक्षाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत असं देखील सांगितलं जातं. त्यामुळे अवघ्या काही वेळामध्ये दोन्ही प्रदेश अध्यक्ष येतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे. बिलकुल. गणेश, सुधाकर बडगुजर यांनी यावेळेस ठाकरे गटावर किंवा शिवसेनेवर काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? तुम्ही त्यांच्या कडून प्रश्न विचारत होता त्यावेळेस त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? नक्कीच आपण त्यांची प्रतिक्रिया आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पक्षप्रवेश झाल्यानंतरून मी तुमच्या सगळ्या प्रश्नांचं सविस्तर उत्तर देऊ, कारण की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप होत होते आणि या आरोपासंदर्भात देखील आपण त्याच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र त्यांनी या सगळ्या काय ते उत्तर देणं आहे ते टाळलेलं आहे आणि त्यामुळे आता पक्षप्रवेश झाल्यानंतर नेमकं काय होतं ते देखील पाहणं गरजेचं आहे. बिलकुल. धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण बघतोय थोड्याच वेळात भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन यावेळेस सुधाकर बडगुजर यांनी केलेलं आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये सुधाकर बडगुजर आता दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना घेऊन सुधाकर बडगुजर हे मुंबईतील भाजपच्या या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. ही थेट दृश्य आपण बघतोय. पुढच्या काही क्षणात यावेळेस सुधाकर बडगुजर यांचा पक्षप्रवेश होणार आहे आणि यानंतर ते नेमकं काय बोलतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. शिवसेनेचे नाशिकमधले महत्त्वाचे नेते होते सुधाकर बडगुजर आणि शिवसेना ठाकरे गटानं त्यांची हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी आता भाजपची वाट धरलेली आहे.